भावाचं काय करायचं दादा? लग्न करावं लागेल म्हणा. पहा ना एखादं स्थळ. तर स्थळ बघू. कोण तुमच्या याच्यातला असेल ना नजरेखाली असं ओळखीचा काय एजंट बिंजंट? मुली मुली बघणं म्हणजे बाजार नाही भाजीपाल्याचा. हा ते आहे पण हा. बघा एखादा. स्थळ बा पाय तुझं ठरलं ना, खानदान बघावं लागते, सगळं काही मागचं पुढचं पाहावं लागतं. आणि ते का काही बावला बावलीचा खेळ नाही 2 दिवसाचा. नाही. हां, आयुष्याचं काम झालं पाहिजे, मग नाही का? पण आपलं पोरा कुठं वाईट आहे. चांगलीच पोरगी पाहिजे त्याला, पण असं तुमच्या एखादा ओळखीतला असेल ना हां, मग त्याला सांगा की आहे बाबा असा असा मुलगा, त्याला स्थळ बघायचंय. बरं, तुम्ही पैसे घेतले तर आपण पैसे देऊ. काय चालेल. करायची तुम्हाला एवढी प्रॉपर्टी नाही तरी? नाही नाही, प्रॉपर्टीची काही गरज नाही. मग सुखाने काम का दुःखाने काम करायचं आणि सुखाने जगायचं. मग साधं आणि सोपं. सून आली तर तुमच्या हाताखाली होईल ना. होईल चांगलं मग. घरातले काम धंदे काय शेती बिती करल ती. हम्म, मग आपल्याला काही एवढं हे नाही राहणार टेन्शन. टेन्शन नाही म्हणजे सगळं टेन्शन कमी होईल. पाया एखादा असेल तर फोन लावायला लगेच जमून गेलं तर ह्या दिवसात लवकर होऊन जाईल ना. एक नंबर होता माझ्याकडं. बघतो बरं मी. हां, होत असेल तर कर म्हणा लगेच. हा मग काय. हॅलो हॅलो. हॅलो. अहो आपल्याला लग्न करायचं होतं मुलाचं. हा का? मग ते काय सोपं आहे तेवढं काय अवघड आहे? म्हणजे काय? हं? तो काय बाजारचा भाजीपाला आहे काय? अहो एक एक नवरे आपल्याकडे काय तुम्ही काय एवढं विचार पडले? खरं? हा नवरे कुठं टाकायला? बरं मग एक करा ना. काय? आजच्या आज नाही, आत्ताच्या आता हम्म. माझ्याकडे या. 8 तास लागेल मला येता येतं. हां, 8 तास. अर्धा तास लागू द्या, 1.5 तास लागू द्या, पण आजच. तुम्ही कोणत्या गावावरून बोलतोय? मग तुम्हाला माहित नाही? नाही नाही मी ओळखलं नाही. कोणत्या गावावरून बोलतोय? कृष्णनगरहून. अरे 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 मग जवळ आहे. मी 8 कवड्यापाशी एक 5-10 मिनिटं झालं तुम्ही पशी. असं का? हा. बरं या मग. हम्म. वाट पाहतो. हं, लगेच झालं लगेच. नाश्त्याची तयारी आहे लगेच. बरं बरं लगेच आलो. हा या. या, आलो आलो. काय म्हटले? येतो लगेच अर्ध्या पाऊण तासात. चांगला आहे ना माणूस. वा वा, एजंट आहे. आणि कमीत कमी 50 ते 60 लग्न जमावले त्यानं. जमेल का? हो, एकही फेल जाईल नाही. जाऊ द्या मग जमून टाकू. हां, असं काय त्यांना देऊन टाका, करून टाकू. चालेल. मी आता कसं घरातले काम आले ना मला बोलवा म्हणजे बोलून चालून घेऊ. असं करू का? हा, नाही तुम्ही फसून जाशाल, कोणाला पैसे द्याशाल. नाही नाही, पहिले तुला बोलून घेईल ना आल्यावर. हा, चालेल. हो. अर्जंट बोललोय ना. राम राम. राम 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 राम. इकडे जवळच गेलो होतो म्हणलं चला चक्कर मारू जाऊ. असं का? हा. अहो पण ते कसं, मी एकदम देवासारखी वाट पाहत होतो ना. नाही काय नाही काय नाही काय नाही. हं? होऊन जाईन एवढं काय तुम्ही नका लोड घेऊ. पण मग होऊन जाईन म्हणे कवा? हो मी काय तो तुमचं याचं फूट आहे का मुलाचा? हा दाखव. हा बघा. हा मस्त मुलगा आहे. हा. शिक्षण वगैरे शिक्षण 12वी झाले. मग काय नाही काय नाही. भेटेल हो त्याला खर्च आहे हो. खर्च काय? त्या बा हं, मुली पाहायच्या म्हणल्यानंतर आहे ना हं. मला 4 गाव हिंडावं लागत आहे. हा बरोबर. ते काय आपल्या घरी काही पिकेल नाही. नाही. तर तुम्हाला आहे ना मला 2000 रुपये आता आडवा द्यावा लागेल. ए पोरे सुंदर इकडे बस. हे का ते? हा, ती म्हणत्या मी पाहतो, हा. पण मला फिरायला 2000 रुपये तुम्हाला ॲडव्हान्स द्यावा लागेल. फिरण्यासाठी 2000? आणि आपली 50,000 रुपये फी. 25 आम्ही नंतर देऊ, पण मग आता तुम्हाला 2 नाही देणार लगेच. हॅलो. हा हा ते मी काय होतो ती मुलगी तुम्हाला पटली ना? हा ते या हप्त्यामध्ये मी जवळजवळ 9-10 मागणे सगळे जमावले. हा पुरीचे खूप ॲड्रेस आहे माझ्या का, तुम्हाला फोटो टाकले तुम्ही बघा. तुम्हाला जी नवरी पटली तिच्यातून पसंत करा. बरं 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 चालेल चालेल. ठेवा. हो ते तुमचं पाव आधी. हा तुमचं हा ते त्याला पाहतो पोरगी. देऊ पैसे नाही. चालेल. हो महिन्यामध्ये कम से कम आहे ना मी 20-30 मागणे जमतोय असं. चालेल तुम्हाला पाहिजे तशी नवर भेटेल. हा डवळी ना हा भेटेल. ठेवा.
येच लय गणगर डोक्याला हा म्हणजे जमवते तुम्ही मला आधी थोडं फार खोटं वाटलं. वैताग आला वैताग नाही आला नाही मी सांगितलं होतं काय जवळजवळ 100च्या पुढं लग्न एका वर्षाला जमीन म्हणजे विश्वास नव्हता दादांवर पण मग आता तुम्ही बोलले ना म्हणून विश्वास पटलाय. नाही नाही लय 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 खरं आपल्याकडे बरं. आता परवा दिवशी ना जवळ 150 पूर्वी फोटो आले आपल्याकडे 150 पूर्वी फोटो 150 पूर्वी फोटो फोटो पाहिला का तुम्ही? हा भेटेल पहा ना ते बा तुम्हाला जेव्हा वाटली ती नवरी पसंत करायची जेव्हा चांगली खालची 2 नंबरची. हा चांगली नाही ते काय शिक्षण काय झालं हिचं? तिचं 12वी होईल 12वी का? पण मग 12वी साईज होईल. देतील ना हा माहिती ते आपल्या शब्दा पुढं कोण जातं. मग चालेल तुम्हाला दादा देतील पैसे हा बाकीचे लग्न. मला आहे ना फक्त आडवाज म्हणून पैसे लागत आहेत कारण आपली ना शिरी फाडली का 2000 शिरी फाडली का मग तेवढं पुढं आपल्या मार्गाला आपण कामालाच लागत आहे बा. तुम्हाला आता ऍडव्हान्स किती 2000 द्यायचं? 2000 आणि ज्या टायमाला लग्न झालं ना त्या टायमाला 25,000. हा 50 देऊ आम्ही आम्हाला काय नाही एवढं एवढी नाही मी तेवढी आहे तेवढीच घेतो. म्हणजे तुम्ही जर चांगलं कार्य करताय मग कशाला आम्ही हा देऊ काय? पैशाला कोण कार्य होण्याला महत्व आहे. पोरगी चांगली पाहिजे नांदणारी पाहिजे. तुम्हाला सांगतो जर गरजेबाहेर गरजेबाहेर पाऊल टाकलं हा तर हे पाय झिजले लोक पाय पडो माझे. खरे खरं जिजले का पाहू तुमचे पाय? जे काय ये पा अहो कुठे जिजले हो पहिले असे पाय सुजले होते पाय पडून नाही लोकांनी पायाला हात लावलो पाय झिजत चालले. असं का? हा हे तुमचे पाय आहे ना झिजलेले नाहीये मग ते सडलेले दिसतात. हो जे लोकांचे 10-20 वर्ष लग्न होत नव्हते ना हा तिने माझ्या डोक्यावर अश्रू गाळले. धुतल्या गेले पाय. हा पाय धुतले गेले सारखे अश्रू ना गरम पाणीचे अश्रू घालत्या पायावर माझ्या मग सारखे. त्यांना लग्न नव्हती येत का? नाही दुःख निवारण केलं मी दुःख निवारण केलं. हा 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 नाही तर त्या ह्या डोळ्यातल्या गरम पाण्यापेक्षा लवी जास्त गरम असते ना. नाही ते ना अश्रू ढाळून ते पाय खराब झाले असं. असं असं आता मी कोणाला पाय पडून देते तुम्ही पाय पडते तरी तुम्हाला पाय पडून देणार नाही मी. नाही नाही आम्हाला तुम्ही देव इथून वर देव दिसले ना बजाले. बरं तुम्हाला आता 2000 रुपये फोन पे टाकून देतो. चालेल ना. नाश्ता होईल चहा पाणी होईल. नाही नाश्ता बिस्टा काही नाही हा? आम्ही असं कुठं खाते नाही हो कारण लय गाव फिरायला लागत आपल्याला. नाही नाही म्हणजे आम्ही काय त्याच्यात काही टाकून 100-200 वर देऊन टाका बाहेर खातील ते जाऊ दे. असं का? बरं नाश्त्याला पैसे वर देऊन टाकू. हा वर 500 टाकून दे 2,500 करा. बरं तुम्ही आता नवरी पाहायला किती लांब जाणार? आता मला जवळ 50 किलोमीटर चाललं. 50 किलोमीटर. आता ही पोरगी हिना पसंत केली ना हा ती जवळ 100 किलोमीटर राहते. असं 100 किलोमीटर. नाही मुलगी पसंत केली पण सगळ्या कामात परफेक्ट असं का? भांडकुदळ नाही ना. हा बाय आता ते काय मी पाहिलं नाही तिने मला फोटो टाकले आम्हाला नवरदेव हवा आहे. असं तुम्हाला जशी नवरी हवी ना हा. तर त्याला नवरदेव हवा आहे. तुम्ही मग कधी दाखवशील स्थळ आम्हाला कधी बघायला भेटेल मुलगी? काय नाही तुम्ही ऐकीच मांडत उभं राहायचं. असं आहे का? हा एवढं पटकन जमत का? हा फक्त मी ना त्याला ऍडजस्ट करून घेईन तर तुमची काय मागणी मागणी मांडणी केली का हं. तर तुम्ही डायरेक्ट मांडवमध्ये उभं राहायचं. असं पण मग एकदा पोरगी पाहिली असते जवळून बोललो असतो आम्ही विचारलं असतं. नाही तसे दाखवतात नाही ना आम्हाला. पण मग आम्हाला विचारलं किती शिकली राणी कुठली कोणते कॉलेज मी काय तो माझ्या शब्द तुमचा भरोसा असेल तर विश्वास ठेवा नाही तर मला फोन येऊन राहिले सारखे. नाही नाही हॅलो नाही नाही हॅलो हॅलो हा निघालो लगेच. ऐका ना किती चौघायला मुली का हाय मुली आहे. आलो मी लगेच हो 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 काय म्हणते ना काय नाव आहे यांचं? पण एक काम करा हा ठेवा त्याच्या पाहुण्यामध्ये बोलवतोय मी. हा थोडा जमाजमीचा कार्यक्रम म्हणायचं ठेवा बोल. घेऊन जा पैसे आणि जमून दे. आणि जाऊ दे, ती एवढं मुलगी काय पसंत केली ती देऊ नका बरं कोणाला. नाही काय हा? मग टाकू 2000 2,500 टाकू. मुलगी लय शांत स्वभावाची असं ना लय शांत स्वभावाची शांत एकदम. इतका शांत स्वभाव ना का आपण 10 शब्द बोलले तरी एकच शब्द बोलत नाही वरच मार करते ती. बरं मग जाऊ दे. भांडकुदळ नाही बरोबर. करा मग, करून घेऊ जाऊ दे. 25 आले हो आले ना बरं या. मग कधी असेल घेऊन मुलगी? नाही मुलगी काही नाही आता मुलगी बघू म्हणजे किती दिवसात 8-10? 8 दिवसात 8 ना आम्ही 10 दिवस सांगतो. कारण मला आहे ना प्रत्येक गावात काम असतात प्रत्येक गावात मिटवायचं राहते. हो हो
पण बा ज्या गावात गेलं ना त्या गावात शिरपतराव या शिरपतराव बरं गावात कुठं पाऊस टाकला 5-50 लोक आपल्या शेवेला हजर पण राहतात. मग तुम्ही पोरगी दुसरं कोणाला देऊ नका. आम्ही 10 दिवस वाट बघतो, मग आम्ही डायरेक्ट लग्नाच्या तयारीतच लागतो. बिनधास्त तयारीत लागा 90 देवाला पार बाशिक माणूस तयार ठोपा याच्या पुढे काय सांगू. नाही बरोबर, पण ती पोरगी जाऊन देऊ नका. नाही 100% द्या त्यांना. आम्हाला पाहिजे कारण स्वभाव शांत आहे ना, हा. आपल्याला भांडकुदळ नको. नाही. येऊ मग. बरं या. एवढे फोन चालू आहे त्याला, चालू आहे. आणि ती पोरगी जर असली ना भांडायचा सीन नाही. हा, शांत स्वभाव आहे, भारी काम होऊन जाईल. पण लवकर झालं पाहिजे बरं का. मग आता लवकर होईल म्हणजे, कारण त्याच्या पाठीमागं पाहिलं ना किती मग गिराईक. एक काम करायचं आपलं- का, आपण आता आजपासूनच आवरायला लागू. घर कलर बिलर द्यावा लागेल ना घराला. सगळी तयारीला आजच हा, लागायचं. आपण त्यांना 10 दिवस दिले, त्यांनी आता आपण 10 दिले. हो, 10 दिवस आवरायला, पत्रिका छापायला, सगळं वाटायला. सगळं सगळं आपल्याला रेडी ठेवावं लागणार. तुम्ही गावात जा, हं. सामान घेऊन या आणि कपडे बिपडे शिवायला टाकून द्या. असं करू का? आणि पोरीचं एकदा त्यांना कॉल करून विचारा नाव गाव काय पत्रिकेत टाकायला. पत्रिका आता ते म्हणा, पत्रिकाची काही गरज पडणार नाही. नाही का? ते तिकून आपण इकून. पण मग आपल्याला द्यावा लागेल 4-5 द्यावाला. हा, आपले आपण छापू आपण. हा, मग मी आवरून घेते आता हा, घराचं. मग तुम्ही मी जा. मी बाकीचा बाजार करूनच आणतो. हा, एक परत डोक्यावर तर खांद्यावर आलं का आपल्या डोक्याचा शिन जाईल. कशाला फोन करता का नाही सारखे फोन परगेडच काढून टाकायचं माणसाला. गणपतराव ओ गणपतराव. आले वाटतं पाहुणे. राम 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 राम. अहो मंडळी सगळी तिकडे मंदिराकडे जमलेले. ते नवरी वगैरे ते कुठे? हं? नवरी ते पाहुणे. हा ना, आमचं आवरलंय. नाही मी मान्य करतो तुमचं बोलणं मान्य करतो. पण काय झालं माहिती का, हं? तुम्हाला जी पोरगी पाहिली ना हं? त्या पुरीचं दुसरीकडे जमलं. वाव, हे हो, हे काय बोलताय? बोलते, आमचे पाहुणे येऊन बसले सगळे. चप्पल काढून आम्हाला तिचा पोरगा तिला परदेशातून इंजिनियर नवर भेटला. इंजिनियर अहो तो इंजिनियर भेटो नाही तर इंजिनियर भेटो, पण पाहुणे येऊन बसले मग दुसरी तर आणायची नाही एखादी. हातावर तोंड दिलं होतं. आता तुम्हाला काय? सांगतो डायरेक्ट त्याने 1 लाखाची पेटी टाकली आपल्या पुढं. विकल्या गेले पाहिजे तुम्हाला आधीच म्हटलं होतं दादा. विकलं मी नाही विकलं, ते आई बापाला पेटी दिली. माझा काय संबंध आहे का मला काय म्हणायचंय, माझा काय संबंध आहे का त्याच्यामध्ये. बरं मी काय म्हणतो, मला जावाच्या आधी ते जमलं, तिला मोठा 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 अधिकारी नवरा भेटला. अधिकारी तुमचा पोरगा काय 12वी शिकल, तो आहे ना हं? परदेशावरून गेले, परदेशावरून इंजिनियर आहे. पण तुम्ही आधी सांगायचं. आता लोक आम्हाला जोड्याने हाणतील माहितीये का. आता लग्न कसं येऊन तोडायचं. बसले मंडपात, मंडप थाटला. हे काम करा तुम्ही, मांडा जाऊ नका. खरे असते तर म्हणजे मांडा त्यांना बसतो काटो मी बा दुसरी पोर दाखवतो, परत 2000 रुपये द्या आणि तुम्हाला परत 2 दिवसाची नवरी. काय विश्वास ठेवायचा 2000 रुपये देऊन. ही नवरी पा दुसरे फोटो नका पाहू दादा. हिचं नाक मोठं आहे बघ. ती पोरले भारी नाक मोठे, पोर किती भारी पा. पोर हाय भारी, पण हे नुसते पैसे देत बसायचे का तुम्ही? नाही तर पैसे घ्या ना 10 रुपयाला. आता तर तुम्ही लवंडच चालले 10 रुपये. हो टेन्शन आलं मला, टेन्शन हा, टेन्शन. काही पोरगी नाही दिली म्हणून. आबा तुमचा पोरगा काय माझा पोरगा काय, हा. टेन्शन आलं मला. करतो म्हणून मी शब्द दिलता ना. पर या बाय शिरपत्रात एवढी हिंमत आहे ना, हा. तुमच्या पोराला मी हळदच लावून दाखवणार. 10 रुपये बोलून राहिले. मी काय होतो, नाही 2 दिवसात, 4 दिवसात नाही, 4 दिवसात, 8 दिवसात नाही तर महिन्यात, 10 महिन्यात का होईना, पण तुमच्या पोराला मी हळद लावणार. मग तुम्हाला ना, तुम्ही आता 2000 रुपये टाका, तुम्हाला नवरी पाहत. भाऊ ते लोक तुम्ही भेटल्यावर पाया पडत होते ना, आता तुमच्या पाया पडतो आम्ही. तिकडे 90,000चा मंडप आणि पाहुणे रावळे बसून त्यांचा जेवण नाश्ता एवढं आमचा 2 लाखाचा तो खर्च झालाय. इकडे 2000 तर काय, पण 2 रुपये सुद्धा आमच्याकडे मिळणार नाही. तुमच्या पाया पडतो, जळून जा. आता आम्हाला खायला नाही, तुम्ही निघून जायचं. तुमचा काहीच उपयोग नाही. जळू शकत्या. नाही तर आम्ही तुमची कंप्लेंट देऊ. असं फसवणूक मी करताय तुम्ही काय लोकांची. होतो, आलेली संधी सोडू नका. तुमच्या हातात आलेली नका संधी. आम्हाला आमची संधी तिकडे मनपाला आणि याला त्याला सगळी तुमचं आता एखादं खर्च होऊन पोरगं गेला. असेल ते देऊन टाका तिथं. हा. येऊ का मग? मग काय तुम्हाला कुठं पैसे वाटते? माझ्यावर नाराज होऊ नका तुम्ही काय गोष्टी. परत येऊ नका. 100% नाराज झालो, पुन्हा गाठाही घेऊ नका. आजपर्यंत खूप लोकांची गेले, खूप लोकांची. काय केलं नाही, फुकट नुसते बावळ्या भरल्यात, लोकांचे पैसे खाले. हा, पैसे नाही खाल्ले मी. पैसे खाले, पैसे नाही खाल्ले. मग पैशाचे वस्तू घेऊन खाले. हा असं वस्तू घेऊन खाल्ले, हा, पैसे नाही बरोबर. आमचे 2,500 द्या आम्हाला परत. 2,500 ते वापस द्या. नाही नाही, मी लय फिरलो, लय फिरलो.
काल एरीत बोमट्या मारीत उगाचे गेली. तुकडे पडले तुमच्या करता पैसा पड झाले सडले पाते आता. ते सडून जायलेत पाय त्यानं का दाखवते त्याला लूट झाली. बरं काय एक काम करा, आम्हाला तुमच्याशी बोलायची सुद्धा अपेक्षा राहिली बरं नाही. एक दुसरी काळी पोरी चालला नाही ना. नका, नाही आम्हाला काळी काळी नका नका, ढवळी नका, तुम्ही जाऊ शकता. बरं मी काय म्हणतो तुमच्या खर्च झालंच आहे का नाही? हा एक काळी पोर आहे ना तिला आबी का आणून मांडतो बघ चला का तुम्हाला तिचे दात आणि डोळे चमकतात बघ. हा तुम्हाला 50,000 रुपये द्या लगेच मांडतो बघा तुमचा खर्च वाया जाऊ देत नाही. एक काही काम कर, आमचा खर्च वाया गेला तर जाऊ द्या, पण तुम्ही फक्त इथून उठायचं काम करा आता. तिचे दात चमकू राहिले डोळे ना, आम्हाला तिला चमकायला किती पैसा जाईल आता. नका तुम्ही निघून जा, आम्हाला नाही 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 तुमच्या नवद्याचा मोठा घोर अपमान होईल, घोर जाऊ अपमान. द्या उद्या. जाऊ द्या, हो आम्ही द्या. आता पाया पडून गेलो लोकांच्या, हा? हात जोडून पाया हात पडून. जोडून. पाया पडून झालं नवरीने ना सांगू आम्ही नवरी फालतू होती गेली पळून. पोर गेले हुशार आहे बघा पण ती काळी असू द्या, असू द्या, असू द्या, द्या, काढून काढून असू द्या. तुम्ही आहे ना चालू पडा, आमच्याकडे पैसे नाही, आमचे सगळे पैसे खर्च बरं झाले. पैसे तरी टाका आता घरी. एक रुपयाने 5 रुपये नाही मिळणार तर आमच्याकडे. तुम्ही फक्त चालू पडा, तुमच्यावर विश्वास ठेवला त्याचा फायदा तुम्ही घेतला. नाही काय हिशोब आहे हा? तुम्हाला आणतो ना काळी पोर 50,000 टाका तुमच्या अर्ध्या तास पोर उभी करतो मांडव मध्ये. आमचे 2.5 लाख रुपये खर्च झाले. आमच्याकडे 10 रुपये नाहीये, पैसे तुम्ही चालू पडा. पहा बघा हा संधी सोडून ते टाका पाहू, आमचा पोर आम्ही देवाला जाणार सोडू. चला पहा त्या गंगेत हात धुवून घ्या. हा हा मी परत या गावाला चक्कर मारित नाही कसं तरी चक्कर आलाय म्हणून तुमचं आम्ही जमून काय म्हणतो, वाहत्या गंगेत हात धुतल्यापेक्षा आम्ही चिखलामध्ये हातही बरवते नाही, आमचे हातही माकेल नाही, तर जाऊ पडा. पैसे तरी टाका ना 1 रुपया नाही मिळणार. 100 टाका. अहो रुपये सुद्धा नाही. तुम्ही एक काम करायचं, निघायचं. हं. एवढा खर्च वायाला गेला आमचा. हा आम्हाला फसवलं. अरे देव सुद्धा तुला फसवेल कधी ना कधी, हे लक्षात असू दे. आज 2-2.5 लाख रुपये आमचे व्यर्थ गेले. गेला आपला गेला का तो माणूस पळून? झोडून लावला, काठीने हाणला. सगळं तुमचाच खेळ आहे, तुमच्याच मुळे आहे. त्याला नाही हळद लागली, उगेच लोकांना पैसे द्यावा लागते. आता द्या कुठून द्यायचे पैसे? गाण पैसे वाटा. उगे त्या माणसाच्या नादी लागला. आधी मी तुम्हाला सांगत होते त्या माणसाच्या नादी लागू नका, त्याला पैसे देऊ नका. तो खोटानुसार फोनच फिरवत होता लोकांना. गेले का पैसे गेले, स्थळ गेलं आणि लोकांना खर्च गेला, तर लोक मांडवत बसले. काय सांगशाल, बरं, काय ऐक. उत्तर द्याशाल? वाईट व्हावं म्हणून हे केलं का मी? तुम्हीच बोलले होते ना 100 स्थळ जमवले. आता मग तो सांगायचा, सारखे फोन ऐकायला आपल्या. तू पाहिले ना सारखे फोन यायचे, फोन यायचे. मग माणसाला विश्वास नको बसायला का? हं. असे लोकांना आणतच नका जाऊ घरी. नाही आता चांगली आदल घडली. एजंट म्हणून नको, आपण स्वतः डोळ्यांनी मुलगी आपण बघायची, स्वतः जाऊ पाहायला. स्वतः जायचं, स्वतः जमवायचं. जमलं तर ठीक, नाही जमलं तर विषय सोडून देऊ. काम करतो तिकडे हॉलमध्ये जातो, गावात जाऊन सांगतो सगळ्यांना का नवरी अचानक ते कॅन्सल झालं, तुम्हाला बोलावल्याबद्दल आम्हाला माफ 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 करा, आणि हे लग्न काही जमत नाही, तुम्ही तुमच्या घरी जा. आणि मी सांगा, असं डायरेक्ट सांगा. आपलं नाव नका. मुलगीच येता येता रस्त्याने दुसऱ्याच मुलासोबत पळून गेली म्हणा, त्याच्यामुळे लग्न आहे ना रद्द करतोय म्हणा, आम्ही काही चुकी झाली, आम्हाला माफ करा म्हणा. असं सांगून द्या. असं मी सांगून देतो. घरातलं आवरून घेते आता, जाऊ द्या. चालेल चालेल, हा. तू आवरून घे, मी सांगून येतो. हा हा हा. काय आता खर्च नाही व्हायचा, पण तो होऊन गेला. जाऊ दे, आता लोकांजवळ माफी मागू आपण. नवरी पळून गेली हेच सांगावं लागेल, बाकीचं काय करणार आपण? काहीतरी चाट मारून मिटवून टाकू असं.